नमस्कार, घे भरारी या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मी गिरीश स्वागत करीत आहे. मित्रांनो, आज तारीख आहे 6 मार्च आणि आमची चाललेली आहे इंडस्ट्रियल व्हिजिट, ते म्हणजे सातारा पार्ले या ठिकाणी. आणि आणखीन एक शुगर फॅक्टरीमध्ये देखील आम्ही जाणार आहोत. तर आता तुम्ही बघू शकाल की मी आता जाणार आहे. सध्या मी आहे माझ्या रूममध्ये. आपण आता एक हार्डली 5 ते 10 मिनिटात निघणार आहोत. तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये कळवा. जर चॅनलवर नवीन असाल ना तर चॅनलला पण प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला पण प्रेस करा, म्हणजे माझे जे नवनवीन व्हिडिओज येतील ते तुम्हाला देखील पाहायला मिळतील. हे आहे आपलं कॉलेज. या ठिकाणी आता 3 जण आलेले आहेत. बाहेर पण बरेच जण थांबले आहेत. बसमध्ये बसलो आहोत आणि आपलं नॉर्मल डी मार्ट साईडनं वारजे ब्रिजच्या समोरून जाणार आहोत. बॅक साईडला फुल एन्जॉय, मस्ती, धमाल, सगळे मित्र. मागे आधी जागा पकडली यांनी लवकर येऊन, त्याच्यामुळे मला समोर बसावं लागले. थोड्या वेळातच आम्ही पुढे आलो आहोत. ते ठिकाण होतं कात्रजचा बोगदा. सगळेजण एन्जॉय करत आहेत कात्रज बोगद्याचा व्ह्यू. तुम्ही पण एन्जॉय करा. बघू शकता हा बोगदा किती लांब आहे. मी अंतर या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनवर देखील टाकणार आहे किती किलोमीटरचा आहे तो. वेदांत सरांना मागं घेऊन आलेला आहे. मागं मस्त फुल मस्ती, धमाल. आता सर आल्यावर म्हणल्यावर अजूनच धमाल होणारच होती. त्यात काही विषयच नव्हता. आता एकदम तुम्ही बघू शकता फुल एन्जॉय. सर आले की एकदम नेक्स्ट लेवल डान्स, मस्ती, धमाल. आणि सरांचं फेवरेट गाणं देखील लावलं होतं, त्याच्यामुळे अजूनच एन्जॉय करत होते. थोड्या वेळातच पुढे आल्यानं नीरा नदी आपल्याला दिसते. पश्चिम महाराष्ट्रात ही एक अतिशय महत्त्वाची नदी आहे. नदीला क्रॉस करतच आम्ही लगेचच पोहोचलो आहोत तो घाटात. मला घाटाचं नाव माहीत नाही. जे इकडे सातारा किंवा पुणे साईडचे जे लोक असतील ना किंवा कोणी पण, त्यांनी मला प्लीज कमेंट सेक्शनमध्ये कळवा हा घाटाचं नाव काय आहे ते. मला खरंच माहीत नाही. इकडे मी पहिल्यांदाच ट्रॅव्हल करत आहे त्याच्यामुळं. बट मला खूप जास्त आवडला इकडचा रूट. एकदम तुम्ही बघू शकता लेह लडाख टाईपच आपल्याला फील येत आहे. स्पेशली जेव्हा आपण 2 व्हीलरवर या ठिकाणी ट्रॅव्हल करू ना तेव्हा. उन्हाळ्यात तर डेफिनेटली इकडे तसंच वाटणार आहे. थोड्या वेळातच लगेच आम्ही पोहोचलो आहोत. पहिला हॉल्ट म्हणजे आम्हाला कॉलेजतर्फेच होतं. ब्रेकफास्ट, लंच अँड एव्हरीथिंग. 9 वाजत होते. 8:30-9चा टाईम होता आणि आमचा ब्रेकफास्ट सुरू होता. एकदम बढिया क्वालिटीचा या ठिकाणी ब्रेकफास्ट देखील आम्हाला प्रोव्हाइड करण्यात आला होता. लगेचच आम्ही थोडंसं पुढे आल्यानंतर आता आपण साताऱ्याच्या जवळ आहोत. बँगलोर हायवे आहे हा. एकदम टॉप नॉच कंडिशन, बेस्ट क्वालिटीचा हा हायवे आहे. जे हेवी व्हेकल्स आहेत ते एकदम कॉर्नर मोस्ट लेनमधूनच चालवत आहेत, त्याच्यामुळे ॲक्सिडेंट होण्याचे देखील चान्सेस कमी राहतात. सो हे एक बेटर ऑप्शन. आता आपण ऑलमोस्ट सातारा MIDCच्या जवळ पोहोचलेलोच आहोत. हार्डली 5 मिनिटाच्या अंतरावर आता आम्ही कंपनीत एंटर करणार. आम्ही आलेलो आहोत कंपनीच्या बाहेर. सगळेजण एक्सायटेड आहेत पहिल्यांदा इंडस्ट्रियल व्हिजिटला चालल्यामुळे. ही आहे आमच्या संपूर्ण क्लासची टीम. आता लाईन वाईज लाईन इथे उभं टाकायचं आहे आणि त्याच्यानंतर आतमध्ये जायचं आहे. ही आहे पार्लेजीची कंपनी, वेणुगोपाल फूड्स प्रायव्हेट लिमिटेड. 2009 साली याची स्थापना झाली आहे आणि या ठिकाणी बरंचसं प्रोडक्शन आणि एक्सपोर्टचं देखील काम मिळतं या ठिकाणी. तर मुलींसाठी आणि नंतर मुलांसाठी देखील हे हेअर मास्क त्यांनी दिले होते. हा आहे कंपनीचा कॉन्फरन्स हॉल. या ठिकाणीच कॉन्फरन्स किंवा जे काही डिसिजन्स घेतले जातात ते मिळतात. आम्हाला देखील लगेचच त्यांनी एक 5 रुपयाचा बिस्किट पुडा आणि 2 पार्लेजी विथ रॉयल पॅक ते 2 बिस्किट दिले होते आणि सगळेजण एन्जॉय करत आम्ही बाहेर पडत होतो. मित्रांनो, आतमध्ये ड्यू टू सिक्युरिटी रिझन्स कॅमेरा आपल्याला प्रोडक्शन युनिटमध्ये न्यायला अलाउड नसल्यामुळे मध्ये काय रेकॉर्ड करू शकलो नाही. परंतु जे काय होतं ते अगदी मला आवडली या ठिकाणची व्हिजिट. स्पेशली थँक्स टू आवर कॉलेज. आणि आता आपण लगेचच पुढे जात आहोत ते म्हणजे अजिंक्य तारा शुगर इंडस्ट्रीला. सातारापासून अगदी 5 ते 6 किलोमीटरवर आतमध्ये जायचं होतं, त्यामुळे आता आम्ही लगेचच पुढचा प्रवास देखील करत आहोत. हा आहे कारखान्याचाच परिसर. आता या ठिकाणी ना आम्हाला पूर्ण रॉ मटेरियलपासून कशा प्रकारे शुगर तयार होती हे लाईव्ह डेमो पाहायला मिळणार आहे. तर आता तुम्ही देखील हा व्हिडिओ इथून तर बिलकुलच स्किप करू नका. खूप महत्त्वाचा आहे. 2-2, 3-3 जणांच्या ग्रुपमध्ये जायचं होतं. कारखाना खूपच मोठा आहे. तुम्ही नक्की या ठिकाणी व्हिजिट करा. आता तुम्ही हे बघू शकाल 1 स्ट्रोकमध्ये पूर्णचे पूर्ण ट्रॉली खाली. अतिशय रिस्की काम आहे. बट ह्या लोकांचं आता कसं आहे, एक्सपर्ट झाले आहेत तेच काम करून, त्याच्यामुळे यांना सवय झालेली आहे. बट व्हेरी रिस्की आहे. खाली जर कोणी उभं टाकलं तर जीव वगैरे जाऊ शकतो. भयंकर मशिनरीची साईज आणि आवाज होत्या, त्यामुळे मी या ठिकाणचा आवाज थोडासा म्यूटच केला आहे. तुम्ही बघू शकता जे नॉर्मल आपला ऊस राहतो त्यापासून कशा प्रकारे इथे पूर्ण प्रोसेस केली जाते. तुम्ही जर लाईव्ह प्रोसेस बघितली तर साखर खाणार पण नाही, एवढं अतिशय आपल्याला या ठिकाणचा वास येतो आणि जी काय प्रोसेस होत राहते. बट आपण शुगरला तर अवॉइड करू शकत नाही, त्याच्यामुळं खाणारच आपण. तुम्ही काय मी काय सगळेच खाणार आहोत. तर खूपच मोठी फॅक्टरी आहे. ह्या कारखान्याचं जी स्थापना आहे ती 1982-83 मध्ये श्रीमंत छत्रपती यांच्या नेतृत्वात झाली होती.
सातारा या ठिकाणचे जे काही तालुक्यात विकास व्हावा यासाठी त्यांनी याची स्थापना केली होती. तुम्ही बघू शकता आता जी आतमध्ये आपण पाहिली प्रोसेस, त्यानंतर ज्या प्रकारे साखर बाहेर या ठिकाणी आलेली आहे याच्यात भरपूर व्हरायटी होती, मीडियम, स्मॉल आणि लार्ज साईजच्या. आतमध्ये आपल्याला 2-3 कंटेनर बघायला मिळतात. त्याच्यातून शुगरची जी काही साईज आहे ती डिफरन्शिएट होत राहते. आणि हे आहे कारखान्याचं बॅक साईडलाच वेअरहाऊस. या ठिकाणी संपूर्ण प्रोसेस करून स्टॉक केला जातो. आणि आता हे जे काही आम्हाला या ठिकाणचे जे काही अधिकारी आहेत ते खूप सारी माहिती देत होते. थँक्यू त्यांना, पण खूप जास्त त्यांनी आम्हाला कोऑपरेट केलं. पूर्ण कारखान्याचा टूर देखील दिला त्याबद्दल. लगेचच आपण पाहू शकता बाहेर आल्यानंतर कंटिन्युअस या कारखान्यासमोर रांग चालूच असतात. मग ते बैलगाड्यांच्या माध्यमातून असो किंवा ट्रॅक्टर्स, ट्रॉली, खूप सारा जो काही या ठिकाणचा ऊस आहे पश्चिम महाराष्ट्रातला स्पेशली इथेच आणला जातो. आता आम्ही आलेलो आहोत जेवायसाठी आणि सगळ्यांना भूक लागल्यामुळे खूप सारे लोक जेवणाची वाट बघत होते. परंतु आतमध्ये आले की फुल एकदम एन्जॉय सुरू झाला. कारण की जे काही हे पार्क होतं ना, खूप साऱ्या या ठिकाणी ॲक्टिव्हिटीज देखील होत्या. एक दिवसाचा वेळ काढून तुम्ही देखील नक्कीच येऊ शकता जर तुम्ही साताराजवळ राहत असाल तर. या ठिकाणी बघू शकता भरपूर साऱ्या ॲक्टिव्हिटीज आहेत लहान मुलांसाठी. बट आमच्या क्लासचे पण मुलं या ठिकाणी आल्यावर लहानच झाले होते. त्यात काही मी पण वेगळा नव्हतो. सगळ्याजणांचं जेवण चालू होतं. अतिशय फर्स्ट क्लास क्वालिटीचं दुपारचं जेवण झालेलं आहे. सगळ्यांना जेवण झाल्यावर खूप जास्त झोप येत होती, यात काही डाऊटच नाही आहे. लगेचच सगळ्यांचं खेळणं आणि खाणं झालं की आम्ही निघालो आहेत पुढच्या प्रवासासाठी. परंतु तुम्ही गेस करा साताऱ्यातली कुठली गोष्ट फेमस आहे आणि आम्ही ती घ्यायला आलेलो आहोत. तुम्ही व्हिडिओ पॉज करून नक्की आत्ताच्या आत्ताच कमेंटमध्ये कळवा. व्हिडिओ पुढे गेल्यावर बघू नका की आम्ही कुठे गेलेलो आहोत. ही गोष्ट ती म्हणजे साताऱ्याचे फेमस पेढे. आम्ही देखील घेतले होते. खूप जास्त आवडतात साताऱ्याचे कंदी पेढे. मी देखील इंजिनिअरिंगला असताना मुलं आणायचे सातारचे. आता आम्ही पोहोचलो आहोत खेड शिवापूरचा टोलनाका. वाईट वाटतं जे काय आपले शेतकरी लोक आहेत त्यांना असं टोलनाक्यावर येऊन विकावं लागतं त्यांचं स्वतःचाच माल. खरंच खूप वाईट वाटतं याचं. परत आम्ही खेड शिवापूरचा टोलनाका पास केल्यानंतर परत एकदा आपला कात्रजचा बोगदा धरला होता. या ठिकाणी परत एकदा फुल एन्जॉयमेंट. बोगदा आला की आवाज कल्ला होतच असतो गाडीत. तर आता हा बोगदा मी तुम्हाला याचं देखील डिस्टन्स स्क्रीनवर दाखवणार आहे. हा बोगदा थोडासा लहान वाटला, जो की सुरुवातीला आम्ही सातारा साईडला जात होतो त्याच्या कम्पॅरिझनमध्ये. आता लगेचच आपला आयकॉनिक वारजे ब्रिजचा हा आहे आपला वारजे ब्रिज. खूप जास्त ट्रॅफिक वगैरे पण इथे लागतं, बट आज काही एवढं नव्हतं कारण की खूप चांगलं मॅनेजमेंट या ठिकाणी अमित सर, गायत्री मॅम आणि ज्योती मॅम यांचं आम्हाला मिळालेलं होतं. या पूर्ण इंडस्ट्रियल व्हिजिट मी आलो आहोत 5:15 वाजता रिटर्न. हे खूप चांगली एक अचिव्हमेंट म्हणावं लागेल कारण की युजली 7-8 वाजतात कारण की ट्रॅफिक खूप जास्त लागतं शिवापूरच्या आसपास. हा आपला शेवटचा आणि फेवरेट फ्लायओव्हर जे की आपला कर्वेनगरचा. हा पास केला की आम्ही जाणार आहोत आमच्या कॉलेजमध्ये. अगदी सकाळी 7 खूप चांगलं नियोजन आपल्याला मिळालेलं होतं या संपूर्ण इंडस्ट्रियल व्हिजिटमध्ये. सरांचं नियोजन अतिशय चांगलं होतं आणि 5 वाजता कोणालाही काही प्रॉब्लेम झाला नाही, काही नाही. सगळे व्यवस्थित आम्ही रिटर्न देखील आलो होतो कॉलेजला. आणि शेवटी आता तयारी आपली रिटर्न जाण्याची. तर तुम्हा सर्वांना हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये कळवा. आज आपण 2 साईटला व्हिजिट केली होती, एक म्हणजे पार्लेजी आणि दुसरी अजिंक्य तारा शुगर फॅक्टरी. हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपण कमेंट लिहायला नक्की विसरू नका. थँक्यू.